अय पोरींनो सारख्या साईडला. तर जय श्रीराम मित्रांनो, आपण भरपूर दिवसाच्या नंतर आपण एक यूट्यूबला ब्लॉग टाकणार आहे, ते पण केटरिंग लाईफचा बरं का. आता केटरिंग लाईफ कशी असते मी तुम्हाला आज दाखवणार आहे यूट्यूबला. ते पण आम्ही लोणावळ्याला आलेलो आहे, रात्री आलोय बरं का त्या टेम्पोमध्ये. अरे बा बसायला पण जागा वगैरे नव्हती तरी आलोय. आता बाकीचं नाही का तुम्हाला आतमध्ये किचन वगैरे दाखवतो आणि हॉटेल पण कशी आहे ते पण दाखवतो बरं का. हे बघा समोरून असे हॉटेल आहे. आता मध्ये जाऊ आणि मध्ये बघू काय काय सीन आहे नाही का. हे बघा इकडं भारी हॉटेल आहे आणि रेल्वे वगैरे पण चलते बरं का इथं. त्या रेल्वेने तर आम्हाला झोपूनही नाही दिलं भाऊ, काय यायला त्यांच्या. इथं सकाळचा नाश्ता वगैरे चालू आहे मस्त आणि इथं चाय भेटते. भाऊ चाय द्या ना. किती कस्टमर झाले भाऊ सकाळपासून? कस्टमर किती झाले पता नाही. यायला मराठी येत नाही काय भाऊ तुला? काय यार तशी चहा तर लई भारी आहे, पण थोडं नाश्ता भेटला असता तर बरं झालं असतं नाही का. थोडं आता इधर किचन मध्ये पनीर फ्राय करना चालू है भाई. ये किस चीज के लिए बना रहे आप? ये पनीर क्रिस्पी है. हो बघा पनीर क्रिस्पी आहे. तसं तर त्यांना मराठी पण येते भाऊ. मराठी येते ना? येतं ना भाऊ. हां नाच करते का विषय डायरेक्ट. अरे इकडं काय चालू आहे भाई? अरे कमी काय रे भैया. आणि हे आमचा गुरु क्या झाला राय. यायला हसलो राव मी, हसायला नव्हतं पाहिजे नाही का. आता हे बनवू लागले रोलचा मसाला बरं का. हे इकडं कठीण आहे आणि याच्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची वगैरे टाकले. आता जास्त याच्यात कांदे टाकल्याच्या नंतर आपलं कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची बरं का. आता याला मस्त हलवायचं तोपर्यंत आपलं स्टोरेज. त्याच्यानंतर ॲड केली पत्तागोबी बरं का. आता समजत मेन म्हणजे पत्तागोबीच असते बरं का आपली. आता आपण बघणार आहे हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू बरं का. चला ले भैया डायरेक्ट फिलिंग ढगामध्ये बरं का. हे तर का आता वर जायचंय आपल्याला. माझ्या लाईफ मध्ये मी फर्स्ट टाइम असं लग्न बघितलंय. कारण की नाही काही रातभर ढोल वाजत होते, झोपूनच नाही दिलं. त्यातल्या त्यात आम्हाला रातभर काम. आता इथून एक नंबर दिसतंय डायरेक्ट. आणि केटरिंग लाईफ मध्ये म्हणजे समजत मेन काय असतंय माहितीये का. एका गोष्टीवरून लई भांडणं होते बुवा, ते म्हणजे आपले केटरिंग मधले भांडे बरं का. ते भांडे काय पुरतच नाही शेवटपर्यंत. मग एकामेकावर आपण नुसतं इकडं तिकडं करून भांडणं करतो. आणि खरं जर म्हणले ना केटरिंग लाईफ मध्ये तुम्ही जास्त भांडणं वगैरे करत जाऊ नका. कारण की इथले लोक थोडे बाहेरचे असते आणि त्यांना काय एवढं समजत वगैरे नाही आहे बरं का. बाकी अजून आपण नाही का भरपूर मटेरियल रेडी वगैरे करणार आहे. अजून तुम्हाला ते पण दाखवतो. मग लावला भैया किरीशचा गाणा टाणा नाणा 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 टाणा नाणा 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 नाणा. आता आपल्याला फोडायचे नारळ बरं का. आपल्याला नारळ चटणीसाठी देसी स्टाईल मध्ये नारळ फोडणं चालू आहे आपलं. आणि त्यातल्या त्यात इकडे हे बनत होते चायनीज का रोला. म्हणला अरे बाबा घेऊन टाकू काय एखादा चोरून. ते तिकडे मसाला आहे आणि किती बनवले भाऊ. एवढे मोठे बनवले, अजून भरपूर बनवणार आहे. आणि आपलं इकडं नाही का नारळ ते पण आपण काढलेलं आहे. आता याला धुवून घ्यायचं 2 बार म्हणजे विषय संपला तिथं. आणि माझं काम नाही का साऊथ इंडियनवर होतं ना, त्याच्यामुळं दुपारी डोसा द्यायचा होता मला. मग घेतले नाही का आपले कांदे बिंदे कापून आपल्या स्टाईलमध्ये.
हे आपण कापू लागलोय आलूच्या मसाल्यासाठी बरं का. पहिले कांदे वगैरे कापून घेऊ. असे बारीक बारीक कापायचे म्हणजे शिजले पाहिजे बरं का. आता हे आपण चटणीमध्ये टाकणार आहे बरं का. हे मिरच्या वगैरे. आता हे समजा झालं ना तर याच्यामध्ये डाळ टाकायचं आहे आपल्याला. आता मी नाही का 250 लोकांच्या हिशोबानं डाळ टाकलेली आहे डाळ व आणि हाई भिया छै काही बनारोस पनीर टिक्का ले भैया टिक्का लगाणी म्हणा भंडारो छै काही पण आपण होतं वर माहीत आहे काही कोरीकारीने मस्त चपाती वगैरे बनारी ती. आणि इकडं दुपारचं जेवण वगैरे पण चालू होतं. मग काय झाली संध्याकाळ. आता नाही का इकडं डीजे पण लावलाय. डाणा नाणा 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 डाणा नाणा 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 ना. अरे पिझ्झा मशीन नुसतं करण मारू लागली ना. थोडं लक्ष देऊन काम करत जा बरं का. नाही या पूर्णिमाने होईन आपलं. म्हणजे कसं झटका बसून त्यांना पण झटका बसला. या पिझ्झा मशीन मध्ये करंट चालू आहे बरं का. खाली लावलाय. भैया इधर बनेगा नेपाली पास्ता. क्या बनाएगा भाई. काय रे पहिले तर तू नेपाली पास्ता म्हणला ना आता विचारतो का काय बनाणे. अरे अजून चालू वगैरे काहीच नाही झालंय बरं का. हे इथं काय आणि केटरिंगचं काही खरं दिसा नाही मला. कारण की स्वतःहून सामान आणू लागले भाऊ आम्हाला. हे पिझ्झावाले त्याचं आणलंय. मी भट्टी माझं मी आणलंय. बघून बिगुने समजा माझं मी आणलंय नाही का. आणि बाकीचं इथं पाणीपुरीचं वगैरे सर्व काही क्या बनणार भाई. भाऊ पाणी भरतोय आता. पाणी वगैरे भरल्याच्या नंतर पाणीपुरी चालू होईल बरं का. बाकी आपण पुढं बघू. खतरनाक दिसतोय ना विषय टॉपचा आहे. देख भैया मेरी बॉडी कैसी है देख. अरे जाय रे बाबा तुझी बॉडी मला काय घेणं देणं नाही. आजी मारत होता ना तू मला माहित झालं ना स्वप्नामध्ये. दिखा ना भाई फिर से एक बार बॉडी दिखाए ऐसे. ले भैया जिम का रोला है बस देख लेगी. मग इकडं बंडाने डोसे मारत होता बरं का. आता समजा लोक झोपले होते आणि आम्हाला नाही का सकाळची म्हणजे उद्याची तयारी करायची होती दुपारची. काय वेज पातोडी काहीतरी होतं बॉय. हे लाटू मारण्याच्या हात दुखायले मै. घरी होतो तेव्हा म्हातारीने पोळा लाटू सांगितलं लय जीवाव यायचं. पण आता काय चपात्याच लाटू लागलो मोठाल्या इकडं. अरे बाबा हे कट करून काय करू लागलं रे नेपाली भाऊ लागले. आणि हे बघा इकडं फ्राय चालू आहे. एवढे फ्राय केले तर 200-250 लोक आहे. त्याच्यासाठी एवढे फ्राय वगैरे केलेत नाही का. मग काय भाई दुपारचा दिला डोसा आणि मग समोसा जर भेटला असता तर ते बरं झालं असतं. थोडंफार लय भूक लागली राव सकाळपासून. बरं तेवढं ते आपला डोसा कसं बनवतो तुम्ही ते बघते तुम्ही थोडं. ए दिल ना दिया ले बेटा. आई डोसा कसा आहे गोल आहे ना. नाही राव ते थोडं लंबच मारलंय मी. कारण की भट्टी सेट नव्हती नाही का. आपल्याला कसं आहे ना जिद नाही तिथं सेट करून घ्यावं लागतं बरं का. नाही तर मग ते आपल्यालाच लई अवघड जातं. तेलची बॉटल आपण डायरेक्ट ते सोड्याची फोडून घेतली धुवून त्याच्यात तेल टाकून दिलं. मग काय आणि मी थोडस बाहेर काय नाही गेलो. या पोरी डोसे मारू लागले ना. मग काय अय पोरींनो सारखा साईडला बनू द्या मला डोसे बिशे नाही तर हानते मला. मग इथं ते म्हणे अरे भैया आम्ही बनवते ना. मग काय झालं उत्तप्पे खायचे होते आम्हाला मग बनवले थोडे. अगं तुला कुठं उत्तप्पा बित्तप्पा येतो दाखव मला बनवू दे. अरे तू जाय तिकडे जेवण करायला. मग आलो मी दुपारचं जेवण वगैरे करायला इकडं. अरे बाबू आगीनं गाडी घातली साडी विषय टॉपचा. पिझ्झा खाऊन मग काय आजचा दिवस काढला. अरे लई गरिबी दिवस चालू आहे रे बाबा. काय ना असं टेबलावर आणि याच्यावर खाणं पडतंय आम्हाला. काय खरं दिसा नाही. मग काय संध्याकाळी नूडल वगैरे
व्हेज लेन्सर, त्याच्यानंतर नूडल्सची तर क्वांटिटी जास्तच होती वाटतं. मग काय तिथं पनीर चिल्ली साईडलाच होती. भैया कसं मटेरियल पुरं रेडी केलंय, नाही म्हणून आम्ही नाही का 17 ते 18 आयटम दिलेत बरं का, 2-4 जणातच. मग ते लय हार्ड गेलं राव. आणि त्यातल्या त्यात आता आमचं काम वगैरे संपलं होतं आणि आम्ही रात्री निघलो होतो 2 वाजता. आता आम्ही बसलोय ट्रकमध्ये, म्हणजे नाही का ते आयसर टेम्पोमध्ये, आणि आम्हाला इथून जायचंय आता आपल्या आयल्या नगरला. हे टेम्पोवाला भैया पण आपला फॅन निघलाय बरं का, नाद करते का. चला म्हणलं आता आपण जाऊ पटापट. तोपर्यंत आपल्याला सबस्क्राईब करून घ्या आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा बरं का. नक्कीच कमेंट करा. तुमच्या भावाचा असाच ब्लॉग आहे. आणि बाकी दुसरा एक ब्लॉग टाकतो मी, कारण की ते ब्लॉग आपला असणार आहे कमेंटवरून, आणि मी एका जागेवर काम वगैरे का नाही करत त्याच्यावर.